टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक राजकीय आखाड्यात चर्चेमध्ये आहे आणि हेच पुस्तक आता मनसेचे नेते सुद्धा वाचताना पाहायला मिळत आहेत। मनसे नेते संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत। संदीपजी, 15 दिवसापूर्वी पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि त्याबद्दल तुमची पुस्तकाबद्दल असणारी मतं ही आत्ताशी कुठेतरी बदलताना पाहायला मिळत आहेत। म्हणजे पुस्तकाबद्दलची मतं म्हणतोय मी, आणि पुस्तक तुम्ही प्रत्यक्षात वाचायला घेतलेलं आहे। मनपरिवर्तन कसं झालं? नाही, आमचे एक पदाधिकारी आहेत योगेश चिले म्हणून, ते काल आलेले माझ्याकडे, ते पुस्तक घेऊनच आलेले। मला म्हणाले की ते पुस्तक वाचलं पाहिजे तुम्ही, त्यात बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, खऱ्या खोट्या माहीत नाहीत पण इंटरेस्टिंग आहेत। तर त्यांनी मला ते वाचायला दिलं, त्यामुळे मी ते वाचायला सुरुवात केली आणि म्हणून मी फोटो टाकला, कारण मी आधी म्हटलं की मी काय वाचणार नाही पुस्तक, पण मला वाटलं ते वाचावं म्हणून मी त्याच्यात ती कॅप्शन सकटले की लपवण्यासारखं काही नाही आहे। हेच कॅप्शन चर्चेचा विषय आहे, कारण तुम्ही जे कॅप्शन फोटो सोशल मीडियावर टाकताना वापरलंय तेच कॅप्शनची ती ओळ राज ठाकरे यांना पुस्तक पाठवताना संजय राऊत यांनी लिहिलेली होती की यात लपवण्यासारखं काही नाहीये। हेच वाक्य का निवडलं? मला तर समर्पक वाटलं वाक्य, की आपण म्हटलेलं पुस्तक वाचणार नाही तर वाचतोय, तर त्याच्यात लपवायचं काय, म्हणून मी ती ओळ टाकली। पुस्तक जेव्हा प्रकाशन झालं त्याबद्दल तुम्ही म्हणालेला होतात की या पुस्तकामध्ये घोटाळ्याबद्दल लिहिणं अपेक्षित होतं, घोटाळा कसा केला त्याबद्दल लिहिणं अपेक्षित होतं, तर वेगळ्या पद्धतीचं लिहून सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे का? आत्ता पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर काय जाणवतंय? म्हणजे संजय राऊत यांचं लिखाण जे पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्यासमोर आहे त्यावरून सगळ्यावरून संदीप देशपांडेंची भावना काय आहे? नाही, लेखक म्हणून संजय राऊत चांगले आहेत याच्याबद्दल माझ्या मनात दुमतच नाही। ज्या पद्धतीने इतके वर्ष सामनामध्ये अग्रलेख लिहित असतात, म्हणजे ज्यावेळेला स्वर्गीय बाळासाहेब होते त्यावेळेपासून ते अग्रलेख लिहित आहेत संजय राऊत, तर ती बाळासाहेबांची लिखाणाची स्टाईल कॅरी करणं मला असं वाटतं एका प्रत्येकाला जमण्यासारखी गोष्ट नाही। त्यामुळे लेखक म्हणून ते चांगलेच आहेत, त्यात काय वाद नाही, आणि मी वाचतो पण रोकटोक वगैरे ते काय लिहितात ते वाचतो मी, त्यामुळे लेखक म्हणून ते चांगले आहेत। बाकी पुस्तकात किती गोष्टी खऱ्या आहेत आणि किती गोष्टी खोट्या आहेत हे वाचल्यानंतर कळेल। संदीप देशपांडे नेहमी संजय राऊत यांच्याबद्दल जेव्हा टीका करतात तेव्हा ते फार आक्रमक असतात, त्यांच्याबद्दल वेगवेगळी वक्तव्ये त्यांची आतापर्यंत आम्ही पाहिलेली आहेत। मात्र मागच्या काही दिवसापासून किंवा महिन्यामधून संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांच्यामध्ये जर संवादाचा कुठला दुवा ठरत असेल तर ते पुस्तक आहे, कारण मनसेचं पुस्तक प्रदर्शन ज्यावेळेला होतं तेव्हा संजय राऊत आवडीने तिथं आलेले होते, तुम्ही त्यांना अटेंड केलेलं होतं, त्यांना पुस्तकसुद्धा भेट दिलेलं होतं, आणि आता पुन्हा एकदा संजय राऊत यांचं नरकातलं स्वर्ग पुस्तक तुम्ही आवडीनं वाचत आहात, त्या सगळ्याचा अभिप्राय तुम्ही देणार आहात। या संवादाचा दुवा हे पुस्तक या सगळ्याकडे कसं पाहताय? नाही, मला असं वाटतं बघा, महाराष्ट्राची एक वाचन संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपण सगळ्यांनी जपली पाहिजे। आणि वाचन संस्कृती याचा अर्थ की आपल्याला ज्यांची मतं पटतात त्यांचंच वाचलं पाहिजे असं नाही, ज्यांची मतं आपल्याला पटत नाहीत किंवा ज्यांचे विचार आपल्याला पटत नाहीत ते विचारसुद्धा वाचले पाहिजेत। आणि मला असं वाटतं ही लोकशाहीची सौंदर्य आहे, आणि आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत। भले संजय राऊतांचा माझे वैचारिक मतभेद असतील तरी आमचे काही वैयक्तिक मतभेद नाही आहेत। त्यामुळे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी कोणी वैयक्तिक मतभेद ठेवलेले नाही आहेत। जे काय ही महाराष्ट्राच्या राजकारणाची खरं तर खूप सुंदर अशी संस्कृती आहे। आज पण सन्मान्य राजसाहेबांकडे अनेक पक्षाचे नेते येतात, ह्याचा अर्थ काय त्या सगळ्यांची युती होते किंवा त्या सगळ्यांची, असं काही नाही। संजय राऊत यांचा तुरुंगवास पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर उतरला आहे, संदीप देशपांडे यांनी सुद्धा काही वेळ तुरुंगवास भोगलेला आहे, तर तसं काही वाटतंय का की आपण हे काही लिहिलं पाहिजे त्या तुरुंगातल्या सगळ्या गोष्टींबद्दल, घटनांबद्दल? कारण संजय राऊत यांचं पुस्तकामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुरुंगातल्या आहेत, त्यांनी कशा पद्धतीने सगळं सहन केलं किंवा काय काय त्यांच्या बाबतीत घडलं, संदीप देशपांडेंना याबद्दल काय वाटतंय? नाही, मला असं वाटतं कसं आहे की पुस्तक वाचल्यानंतर किती इन्स्पिरेशन मिळतंय त्याच्यावर ते डिपेंड करतं। म्हणजे इन्स्पिरेशन मिळालं तर संदीप देशपांडे पुस्तक लिहायला घेतील? हा नक्की, पण आता कसं आहे ते इन्स्पिरेशन मिळतं की नाही मला ते वाचल्यानंतरच कळेल, आणि एकदा वाचून झालं की मी निश्चितपणे एक सविस्तर माझा अभिप्राय, म्हणजे तो संजय राऊतांनी वाचलाच पाहिजे असा काही माझा आग्रह नाही आहे, पण माझा अभिप्राय मी त्यांना कळवीन। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, पुस्तकाबद्दल ह्या चर्चा मनसे आणि ठाकरेंना जोडण्याच्या आहेत का अशा सुरू झालेल्या आहेत, मात्र प्रत्यक्षात मनसेची युतीबाबतची भूमिका काय आहे? म्हणजे दोन्हीकडून तुम्ही म्हणताय की फक्त नजरेने इशारा सुरू आहे, हा नजरेचा इशारा मनसे आणि ठाकरेंमध्ये कधी प्रत्यक्षात उतरणार आहे का? मनसेच्या नेत्यांना काय वाटतं आणि कशाबद्दलची भावना आहे? कारण 14 आणि 17च्या वेळेला तुम्ही म्हणताय की आमची जीभ पोळलेली आहे, आत्ताची भूमिका मनसेच्या नेत्यांची काय आहे?
आता आमची स्पष्ट भूमिका आहे. एक तर ज्याजवळ मी आता 2 गोष्टी फक्त आपल्याला अतिशय थोडक्यात सांगतो. नंबर 1, जो इंटरव्ह्यू सन्माननीय राजसाहेबांनी महेश मांजरेकरांना दिला, त्याच्यामध्ये कुठेही युतीचे संकेत नव्हते, हे स्वतः राजसाहेबांनी सांगितलेले आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणं म्हणजे काय, तर जे परवा कल्याण डोंबिवलीला घडलं, आमचे राजू पाटील, दीपेश म्हात्रे हे एकत्र येऊन महाराष्ट्राच्या एका प्रश्नावर त्यांनी आंदोलन केलं. याचा अर्थ महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणं हा त्याचा अर्थ होतो. तर तो काही लोकांनी राजकीय घेतला की निवडणुकीसाठी एकत्र येणं वगैरे 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 त्या चर्चा चालू झाल्या. मला असं वाटतं जर शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला वाटत असेल की आपण मनसेबरोबर गेलं पाहिजे, तर तसं त्यांनी ठोस प्रस्ताव राजसाहेबांना द्यावा, त्याच्यावर योग्य तो निर्णय राजसाहेब करतील, ही आमची भूमिका आहे. म्हणजे यावेळेला मनसे कुठलाही प्रस्ताव पाठवणार नाहीये, तर ठाकरेंकडून आलेल्या प्रस्तावाची वाट बघणार आहे शेवटपर्यंत. बघा असं आहे, 2014 आणि 2017 जेव्हा आमची भूमिका होती की युती व्हावी, त्यावेळेला स्वतः सन्माननीय बाळा नांदगावकर राजसाहेबांच्या आदेशाने मातोश्रीवर गेले होते, सुभाष देसाईंना भेटले होते, कारण उद्धव साहेबांनी भेट दिली नाही, त्यामुळे सुभाष देसाईंना भेटले होते. आणि तिथे जे काय आमचं म्हणणं होतं युतीबाबत किंवा काय, आम्ही सविस्तरपणे मांडलं होतं. मला असं वाटतं ही प्रोसिजर आम्ही त्यावेळेला फॉलो केली होती 2014 आणि 2017ला. त्यावेळेला काही वेळेला सकारात्मक होऊन त्यांनी प्रतिसाद तेव्हाही दिलेला, फक्त तो कॅमेरा समोर नव्हता, कॅमेरा मागे होता सकारात्मक प्रतिसाद. तर सकारात्मक प्रतिसाद देऊन ते पुन्हा पाठी फिरले, नंतर फोन उचलायचे बंद झाले, या सगळ्या गोष्टी झाल्या. आता त्यावेळेला ज्या पद्धतीने आमची जीभ पोळल्या गेली, आता आम्हाला ताकही फुंकून प्यावंच लागेल. म्हणजे त्यांच्याकडनं आता हे पहिलं पाऊल उचललं जावं अशी एकंदरीत मनसेची भूमिका आहे. मी तुम्हाला फॅक्ट्स सांगितल्या, आता त्याच्यावरनं अर्थ कोणी काय काढायचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. संदीप देशपांडे आपल्यासोबत होते आणि त्यांनी संजय राऊत यांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक वाचायला घेतलेलं आहे. त्याचा सविस्तर अभिप्राय ते संजय राऊत यांना पाठवणार आहेत. मात्र युतीबाबत ज्या काही चर्चा सुरू आहेत त्या अनुषंगानं 2014 आणि 2017ला मनसेनं यामध्ये सुरुवातीला पाऊल उचललेलं होतं, तशापद्धतीचे प्रयत्न केलेले होते. मात्र यावेळेला प्रस्तावाची भूमिका ही ठाकरेंची असावी असं मनसेच्या नेत्यांना एकंदरीत वाटताना पाहायला मिळतं. त्यामुळे मनसे आणि ठाकरेंमध्ये युतीबाबतच्या ज्या काही चर्चा सध्या सुरू आहेत त्या सत्यात उतरणार आहेत का, हे त्या काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन योगेश गुरवसोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई.